मॅच सुजित वाघमारे बॅक टू बॅक 2 मॅचेस मध्ये त्याने एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स पाहायला मिळाला. मागील मॅच मध्ये 30 रन्स, या मॅच मध्ये 46. सातत्याने चांगली इनिंग त्याने नॉट आउट इथून पाहायला मिळालेली आहे. त्याला आपण हा पुरस्कार वितरित करतो आहोत. सुजित वाघमारे याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतो. आदरणीय सचिनजी कदम साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात येत असताना पाहायला मिळालाय. पीटीपीएल साठी जय्यत तयारीच सुजीतची झालेली असं म्हणावं लागेल. ज्या रीतीने त्याचं प्रदर्शन पाहायला मिळालं, या सुजीतची चर्चा करूयात. सुजित, एक चांगला परफॉर्मन्स 2 मॅच मध्ये ज्या रीतीने तू बॅटिंग केली आहेस, बॅटवरती बॉल सातत्याने येतात, आत्मविश्वासाचा खेळ चांगला पाहायला मिळालाय. काय म्हणशील तुझ्या इनिंग बद्दल? 2 मॅच मॅन ऑफ द मॅच कोणाला डेडिकेट करायचे आहे की ज्या रीतीने प्रदर्शन तुझं पाहायला मिळालंय? नक्कीच मी ज्यांच्यासोबत प्रॅक्टिस करतो ते माझे मित्र, त्यांना मी डेडिकेट करेल. कारण की 1 महिना झाला मी डेली प्रॅक्टिस करतोय आणि या दिवसाची वाट बघतोय. सो मी त्यांना नक्कीच क्रेडिट देईल. किती उत्साहित होतास तू या स्पर्धेसाठी? पीटीपीएल ची तयारी ज्याप्रमाणे तू म्हणाला 1 महिन्यापासून मी तयारी करतोय, 2 मॅचचा परफॉर्मन्स पाहता चांगलं खेळ झालेला आहे. नक्कीच जे हार्डवर्क होतं ते पे ऑफ झालंय आणि खूप एक्सायटेड होतो. 2 महिन्यापासून मी डेली प्रॅक्टिस करतोय. 1 महिना झाला मी डेली 2दा प्रॅक्टिस करतोय आणि हेच. सुजित, पाहिलं तर मैदान बदललं, कारण 4 पर्व आपण एका मैदानावरती खेळलोय. 5वं पर्व दुसरं मैदान झालंय, तेही 4 ते 5 दिवसामध्ये तयार झालंय. कसं वाटलं आयोजन, कसं वाटलं नियोजन, आणि पीटीपीएल बद्दल काय म्हणशील? नक्कीच बघायला जरी इझी वाटलं तरी मला माहिती आहे खूप टफ झालं असेल आणि मी खूप लकी फील करतो की पीटीपीएल सारखी टुर्नामेंट मला खेळायला भेटत आहे. आणि हे ग्राउंडही खूप सुंदर आहे, थोडंसं मोठं आहे, बॉलर्सला थोडंसं एक एज भेटलंय त्याच्यामुळे, आणि नक्कीच खूप मजा येते. चला, शुभेच्छा असतील तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. या फोटो सेशन करून घ्या. सुपर 12 मध्ये स्वर्गीय भानुदास मोहिते संघ दाखल होतं. शुभेच्छा तुम्हाला. जशी सामन्याला सुरुवात होईल पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल करूयात. त्याआधी या आपण डीजेकडे वेळात एक मधुर संगीत ऐकू. धन्यवाद. तर या ठिकाणी व्यासपीठावरती देवेंद्र दरेकर साहेब आणि सिद्धेश कदम साहेब, सिद्धेश पवार साहेब यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले. पत्रकार आहेत आपले पोलादपूरचे पत्रकार बांधव, त्यांचं आगमन झालं. आपलं साहेब हार्दिक स्वागत. सचिन कदम यांचे देखील शाखा प्रमुख सचिन कदम साहेब हे देखील उपस्थित झालेत व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. फोटो सेशन होते. सुपर 12 मध्ये दाखल होणारा स्वर्गीय भानुदास मोहिते 11 हा संघ तिसरा ठरलाय. वेल प्लेड कल्पेश मोहिते आणि टीम. मग जशी मॅचला सुरुवात, पीटीपीएलचा थरार तुम्ही पाहताय प्रेक्षको. थोड्याच वेळात लकी ड्रॉचं कुपन तुमच्यापर्यंत पोहोचेल, तर त्याचा देखील तुम्ही आस्वाद घ्या. आणि जशी मॅचला सुरुवात होईल आवाज ऐकूया. संचित खरोसे या गुणलेखक आणि नाजिम तिवडेकर आपण देख. चला, या संचित खरोसे गुणलेखक आणि जशी मॅचला सुरुवात होईल पहिल्या डावासाठी आवाज ऐकूया. महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आणि आमचे जवळते आणि माझे आवडते समालोचक जयजी भोसले सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. रोहित पार्टे आणि त्याच्या साथीला आघाडीला वैभवला आपण पाहत आहोत. रोहित पार्टे आणि त्याच्या साथीला वैभव मोरे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. किरण वॉरियर्स संघाने टॉस जिंकलेला आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक अजिंक्य सकपाळ गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. रोहित पार्टे ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर लुक दिलाय. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. पहिला बॉल पाठवलाय. कॅप्टन कर्णधार ठोकतोय चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. सुरुवात दमदार झाली आहे. हाही बॉल ऑन साइडला हा पंपुल केला. फटकान सक्सेसफुल राहिला होता. प्रयत्न पुरे पडलेत. धावता झेल आउटफील्ड मध्ये घेत असताना शरीराचं संतुलन, रेते हँड आणि कॉर्डिनेशन, चपळता, लवचिकता या गोष्टी महत्वाच्या राहतात. आणि आउटफील्ड मध्ये आज झेल तिथून मात्र बंटाना पाहायला मिळालेला नाहीये.
त्यामुळे या गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. धाव फलकावरती 5 बनलेल्या आहेत, 5 ऑन दी बोर्ड आहेत. पाच धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आपण इथून पाहिलेली पाहायला मिळाली. पुढचा बॉल गोलंदाज अजिंक्य वैभव साठी यावेळेला हलक्या हाताने केला होता सिंगलचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट लागलाय, नेम लागलाय आणि गेम झालाय. रोहित पार्टे दुर्भाग्यवश रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळतोय. मॅचची गोल्डन विकेट, कॅप्टन आउट. चला दोन्ही पंच, चला प्रदीपजी शिंदे सर आणि नंदकुमार मांडे सर. डिसिजन तर आलाय आमच्या टेक्निकल टीम कडून, परंतु ऑफिशियल तिथनं असतं गरजेचं आहे. डिसिजन आलेला आहे. खर तर स्क्रीन देखील थोड्याच वेळामध्ये चालू होणार आहे. डायरेक्ट हिट लागला, नेम लागला की गेमच होतो आणि इथे देखील हा डायरेक्ट हिट आपण पाहिला. बॅटर आउट. होय, बॅटर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळतोय. धक्का लागलाय. स्वागत असेल आज या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आदरणीय मुजम्मिल तांबे साहेब यांचा आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आजचा दिवस सर्वाधिक महत्वाचा आहे आणि आज देखील आपण पाहतोय दुसऱ्या दिवसामध्ये या आयोजकाच्या भूमिकेमध्ये असणारे स्वतः मुजम्मिल तांबे साहेब यांना देखील तुम्ही पाहत आहात. धावफलकावरती 5 आहेत. फलंदाज पहिला बाद झालाय. संदीप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. संदीप बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. खरं तर त्याची बॅटिंग दर्जेदार पाहायला मिळाली. संघासाठी सातत्याने तो गोळा करत असताना धावा अनेक वेळेला खोऱ्याने पाहायला मिळाल्यात. काल प्रेक्षक वर्गाची गर्दी पाहायला मिळाली. कालचा उत्साह थोडासा आज काही अंशी का होईना थोडा कमी पाहायला मिळतोय, परंतु तोही माहोल बनेल. कारण आज थोडा लवकरच आपण सुरुवात केलेली पाहायला मिळाली होती आज या स्पर्धेची. अजिंक्य सकपाळ हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलाय. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अजिंक्य पुन्हा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 5 धावा आहेत. हाही बॉल इथे फटका बसला. कॅज्युअल अप्रोच. बॉल रीच मध्ये नव्हता, शरीरापासून दूर खेळला होता आणि त्याच कारणास्तव पोझिशन चांगली बनवू शकलेले नाही आहेत. बॅटची लिडिंग एज. धक्का लागला आणखी संदीप आल्या पावली माघारी परततोय. तो झाला बाद.
पाणी घेऊन ये पुढं खाली करून घ्या आणि घेत टेम्पो स्कोर कार्ड वरती धावा जिथे मात्र आपण 6 पाहत आहोत. 5 धावा दाबुलकावरती आहेत. काही काय सामना थांबलेला आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती धावा बनलेल्या आहेत त्या 5. जिथे मात्र आपण पाहिलं एका मागोमाग एक 2 धक्के दिले गेले आहेत. चला सुरुवात होऊ द्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. सुनील आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हाही चेंडू इथून निर्धाव स्वरूपाचा येत असताना मला मिळालाय. अर्थात पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज बाद झाले 2. बॅटिंग करतो रायगड वॉरियर्स. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना 5 ला 2 अशी दयनीय अवस्था या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. एक छोटासा ब्रेक घेऊयात. या डीजेकडे वळूयात आणि जी के साऊंड अँड इव्हेंटच्या माध्यमातून थोडा वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. इथून पुढे 6 मॅचेस बाकी आहेत आणि त्या वेळेत व्हायला हव्या. थोडी घाई करा याच्याकडे मी लक्ष वेधत. पुढचा बॉल गोलंदाज हा लोअर फुलटोज इनसाइड आउट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह रन्स मिळतील या बॉलवरती 4. हा येतोय वैभव मोरेच्या बॅटमधून चौकार. डावखुऱ्या हाताचा कलात्मकतेचा आविष्कार सादर करणारे फटकेबाजीसाठी जाणला जाणारा परिपक्व असा बॅटर. बॅटिंग करतोय. लिडिंग एज घेतली आहे स्वतः. हेमंत निघाला चेंडूच्या खाली. त्याने झेल टिपला. सॉफ्ट डिसमिसल. धक्का लागलाय तो 3रा. वैभव मोरे होतो आउट.
लागलेले आहेत. संघाची धावसंख्या केवळ 9 आहे. विनय तळेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले आहेत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन संस्थापक आदरणीय निलेशदादा कुळसकर साहेब, अध्यक्ष संदीपजी कदम सर, कार्याध्यक्ष सुनील सकपा साहेब, सरचिटणीस उत्तमदादा जाधव साहेब, खजिनदार सुनील उतेकर साहेब, सचिव राजेशदादा सकपा साहेब, उपाध्यक्ष स्वप्नील चोरगे साहेब, उपाध्यक्ष रुपेशदादा सकपा साहेब, सहकारी अध्यक्ष मंगेजी बेलोसे साहेब, सहकारी अध्यक्ष तुकारामजी आहेरे साहेब आणि संपूर्ण समिती एक चांगलं कामकाज करते आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील त्यांचाही मुलाचा वाटा राहिलेला आहे. यंगस्टार पोलादपूर सिद्धेश शेट्टी युवा मंच आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतो. हा बॉल जास्तीचा बाहेर टाकला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. व्हाईट बॉल. अवांतर धाव येत असताना इथून पाहायला मिळाली आहे. एक्स्ट्राची रन्स, अतिरिक्त धाव इथून येत असताना आपण पाहत आहोत. षटक सर्वाधिक महत्वाचं राहील, कारण तर संघाच्या दृष्टिकोनातून विकेट आपण गमावलेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वाधिक गोष्टी यासाठी महत्वाच्या होतात ना की तिथे विकेट मिळवणं आणि धावा थांबवणं या दृष्टिकोनातून आपण या संघाला पाहतो. सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न बिना वेगाने निघालाय. 2 धावा इथून येत असताना मला मिळाला. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारती आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. स्वतः या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे प्रमुख घटक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, माजी उपनगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती आदरणीय श्री सिद्धेजी संजय शेठ साहेब, ज्यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या अनेक संकल्पना ज्यांनी मांडलेल्या आहेत. यावेळेस बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल जसं झालं आणि चांगली गोलंदाजी होत असताना आपण पाहिलंय. डॉट बॉल. हाही बॉल इथून मात्र कट केला होता गॅप मध्ये. रन्स मिळतील या बॉलवरती 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर विनय तळेकरच्या बॅटमधून आलाय. हा चौकार. स्कोर कार्ड वरती धावा एकंदरीत बनलेल्या पाहायला मिळाल्या. त्या 17-17 ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळालाय. इथे धावफलकावरती धावा एकंदरीत 17 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळत आहेत. चांगला सामना आपण बनताना पाहायला मिळतोय. या मॅचच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट करूयात. पुढचा बॉल. त्यावेळेस बॉल बाहेर निघणारा पाहायला मिळाला होता. चांगला चेंडू अजिंक्य सकपाळ. डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर बॅटिंग टीम इथून करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. हा 2 मांडे आहेत, त्यामुळे आज ही जुगलबंदी चांगलीच पाहायला मिळणार आहे. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच आपण पाहतो. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग पाहायला मिळतो. निर्णय प्रलंबित आहे.
सारा बाबींची शहानिशा करण्यात येईल. बॉल एक्झॅक्टली कुठून निघालाय, त्यामुळे नंदकुमार मांडे सर यांना आपण पाहत आहोत. चला थोडी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या गोष्टी महत्वाच्या राहिलेल्या पाहायला मिळाल्या. धावफलकावरती धावा एकंदरीत 17 आहेत. 17 ऑन दी बोर्ड. थोड्याच वेळामध्ये आपण लकी ड्रॉच्या कुपनलाही सुरुवात करणार आहोत आणि कुपनचा जो खरं तर टेबल आहे तिथूनच आपण कुपन कलेक्ट करायचे आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की आपला नंबर आपण तिथे नमूद करा. एका प्रेक्षकाला एकच कुपन दिलं जाणार आहे, त्यामुळे कुपन सर्वाधिक महत्वाचे आहेत. शेवटच्या दिवशी या कुपन ओपन केले जातील. नंदकुमार मांडेचा चला डिसिजन येऊ द्या त्वरित. चला फेअर डिलिव्हरी. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. मिड विकेट. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि इथून मात्र केवळ एका सिंगल वरती समाधानी आहेत. सुनील वेगाने निघाले होते. एकेरी धाव आली. 18 धावा धावफलकावरती. थेंबे थेंबे तळे साचे. प्रवेशद्वाराच्या शेजारी वाहनं जी काही उभी करण्यात आली आहेत ती कृपया सुस्थळी पार्क करा. वाहन स्थळामध्ये जाऊन आपण गाड्या पार्क करायच्या. पार्किंग प्लॉट बनवण्यात आलाय. पुढचा बॉल. त्यावेळेचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. हाही दिशाहीन राहिलाय. एक्स्ट्राची धाव. पहा थोड्याच वेळामध्ये आपण लकी ड्रॉचे कुपन्स वाटप करणार आहोत. मोफत स्वरूपामध्ये कुपन्स आपल्याला कलेक्ट करता येतील, ज्याच्या आधारावरती तुम्ही या कुपनच्या माध्यमातून जर भाग्यवान विजेते ठरू शकाल आपल्याला दिली जाणाऱ्या एक स्कूटी आपल्याला मिळू शकतो. फ्रीज आपल्याला जिंकता येऊ शकतो. तर एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन एक आहे, टॉवर फॅन एक आहे, स्मार्ट वॉचेस 5 आहेत, इस्त्री 5 आहेत, मिक्सर 5 आहेत आणि एसकेच्या ब्रँडेड बॅग्स या 50 आहेत. त्यामुळे 50 भाग्य विजेत्यांना 50 काही ना काहीतरी हे निश्चित जिंकता येणार आहे. हा बॉल बाहेर निघणारा यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळतोय. कालचा दिवस चांगला प्रतिसाद राहिलाय. 200 पेक्षाही अधिक भाग्यवान कुपन धारकांना आपण पाहिलेलं आहे. 200 पेक्षाही अधिकचे कुपन्स कलेक्ट झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे त्यामधले 50 तर विजेते निश्चित आहेत. जास्तीचे कुपन्स आपण कलेक्ट करा. या बेचा बॉल यष्टीरक्षकाचा भेद. यष्टीचितरित्या फलंदाज सुनील होतो आउट. चौथा धक्का. फलंदाज होतोय 19 धावसंख्येवरती बाद. मध्ये मनसूर वडापाव तितकासा फेमस आहे. मैदानाच्या आतमध्ये तिथे मात्र आपण पाहिलं तर फलंदाज बाद होत असताना मला मिळतोय. चला पुढचा ग्रुप जो खेळणार आहे छत्रपती शिवाजीनगर 11 त्याच्या अगेन्स्ट खेळ आई नवलाई बैरीवा वॉरियर्स साखर, अक्कलकोट ग्रुप करंजे आणि SM जय मल्हार 11. स्वराज आला बॅटिंग साठी. इथून मात्र घडला तरी काय हेमंत उतेकर तू कुछ कर. चुकी होत असताना पाहायला मिळाली. बॉल पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा भेद घेत होता, परंतु हेमंत उतेकरने कलेक्शन केलं जरूर.
बॉल यष्टांवरती टाकताना कुठेतरी वेळ जास्तीचा त्याने घेतला, त्या कारणास्तव इथून मात्र हा डॉट बॉल येत असताना मला मिळतोय. बॅटर सेफ आहे. चला पाणी मैदानावरती जाऊ द्यात. 3 षटकांचा खेळ संपला. 12वे प्रतिनिधी त्याला त्वरित पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. 19 बनलात. 4 फलंदाज बाद. रायगड वॉरियर्स टॉस आल्यानंतर बॅटिंग करत असताना 19ला 4. चला भाग्यवान विजेते आपल्याला बनायचं असेल तर लकी ड्रॉचे कुपनचं काउंटर चालू झालेलं आहे. त्यामुळे आत्ताच भेट द्या काउंटरला आणि आपल्या नावाची नोंद करून घ्या. मोफत स्वरूपामध्ये आपल्याला कुपन मिळेल, ज्याद्वारे आपण एक स्कूटी जिंकू शकता. आपण भाग्यवान असाल तर आपल्याला एक फ्रीज मिळू शकतो. आपल्याला एक LED TV जिंकता येऊ शकते. वॉशिंग मशीन, पॉवर फॅन, स्मार्ट वॉच, इस्त्री, मिक्सर, SK ची बॅग. 50 भाग्यवान विजेते आहेत ज्यांना आपण पारितोषिक देणार आहोत. त्यामुळे आवर्जून आत्ताच मात्र हे कुपनचं काउंटर ऑन झालेलं आहे. अट एवढीच आहे की कुपन एका व्यक्तीला एकदाच मिळेल. कुपन सोडत अंतिम दिवशी 3 मेला होईल. उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकालाच बक्षीस दिलं जाणार आहे आणि अन्यथा दुसरं कुपन काढलं जाईल. रील कॉम्पिटिशन देखील आहेत. रील कॉम्पिटिशनच्या द्वारे प्रथम क्रमांक 3333 आहे. द्वितीय क्रमांक 2222 आहे. तृतीय पारितोषिक 1111 रुपये. चतुर्थ, पंचम, षष्टम आणि सप्तम उत्तेजनार्थ 555 रुपयाचं पारितोषिक आपण देतोय. महिला, पुरुष, छोटी मुलं सर्वांसाठी कुपन्स अवेलेबल आहेत. चला धावफलकावरती 19 आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. पुन्हा एकदा शैलेशला इन्व्हाइट करण्यात आलाय. हाही बॉल हुक केला होता ऑन साइडला विनय. ड्रिंक्स नंतर ब्रेक नंतर जसा सामन्याला सुरुवात झाली पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू. फाईन लेगला चौकार आला. संघाची धावसंख्या 23 बनलेली आहे. या वेळेचा बॉल हवेमध्ये राहतोय. क्षेत्ररक्षक आला होता, पोहोचला होता तिथपर्यंत, परंतु जजमेंट चांगलं बनू शकलेलं नाही आहे. 2 धावा इथून कंप्लीट होत असताना मला मिळत आहेत. दुहेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावफलकावरती धावा आहेत ते एकंदरीत 25-25 ऑन दी बोर्ड. रील कॉम्पिटिशनची अट एवढीच आहे की आपल्याला 2 तारखेपर्यंत आपल्या रील ज्या आहेत त्या पोस्ट कराव्या लागतील. 4 लोगो त्याच्यावरती असायला हवा. सिद्धेश शेठ युवा प्रतिष्ठान. या वेळेचा बॉल क्षेत्ररक्षकाच्या थेट हातात. कॅच ड्रॉप होत असताना इथून मला मिळतोय. पहा ज्या गाड्या पार्क करण्यात आल्यात प्रवेशद्वारासमोर, यावेळेचा बॉल देखील फटका फसला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक विजय. यावेळेला कोणती चूक करण्यात आली नाही आहे. चांगला झेल टिपण्यात आला सूरजच्या माध्यमातून आणि फलंदाज होतोय बाद. सूरजने एक चांगला झेल टिपलेला पाहायला मिळालाय. आदरणीय संजयजी चोरगे साहेब, अध्यक्ष जय भवानी स्पोर्ट्स साखर, ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. साहेब आपले हार्दिक स्वागत. मी विनंती करेन ते प्रणव पालकर, केतन पवार,
विजय दळवी, विजय तळेकर, त्याच वेळेला सूरज सोनावणे, अजित चोरगे, शुभम उतेकर, नासिर मजगनकर असतील, संदेश कासार असतील, अजिंक्य पवार, अरमान वारोसे, प्रणव. त्याच वेळेला मी सर्वांना विनंती करेन, अगदी सिद्धेश्वर युवा मंच, थोडी काळजी घ्या. पार्किंग मध्ये वाहन जी येत नाही ती चुकीची पार्क करण्यात आली आहेत. कृपया तिथे आपण एक फेरफटका मारावा. मी लक्ष वेधेन, कृपया आपण पार्किंगची व्यवस्था जी करण्यात आली आहे, पार्किंग मध्ये गाड्या सुस्थळी पार्क करण्यात आलेल्या नाही आहेत. पुढचा बॉल, हाही चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली होती या षटकाची आणि शेवटही चांगला करण्याचा प्रयत्न होईल. वेदांत केसरकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. वेदांत केसरकर देवळेचा आणखीन एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तो पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी शैलेशच्या माध्यमातून होतीये. हा बॉल बाग फुटला आले होते, ऑन साइडला पुल केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं, क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न इथूनही करण्यात आला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. आमचे एलईडी स्क्रीन ऑपरेटर कृपया आम्ही आपलं लक्ष वेधू, लवकरात लवकर आपण आपली एलईडी स्क्रीन ऑन करा. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झाला. 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने धावफलकावरती 28 आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती, 5 फलंदाज बाद, 28ला 5. चला थोडी घाई व्हायला हवी. पुढचा सामना या मॅच मधील विजेता संघ जो मात्र SKMB च्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल आणि अगदी त्याच वेळेला या मॅच मधील पराभूत संघाचं अस्तित्व या स्पर्धेत संपणार आहे. चला, पार्किंगची व्यवस्था ज्या ठिकाणी करण्यात आली आहे तिथे गाड्या पार्क व्हायला हव्यात. विजयजी दळवी साहेब थोडंसं लक्ष वेधन मी आणि स्वतः अजित चोरगे त्या ठिकाणावरती आहेत. ओंकार गाडगे आहेत. थोडी काळजी घ्या, गाड्या पहा, जर का तिथे व्यवस्थित पार्क नसतील तर थोडस बाजूला पार्क करायला त्यांना लक्ष वेधा. धावफलकावरती धाबा सध्या परिस्थितीमध्ये 28 आहे. 28 ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कपदी हेमंत उदेकर, संघाचा नेता, दिशादर्शक, संघाचा तारणहार, गोलंदाजी मार्कपदी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुण्याचे सज्ज होत असताना पाहायला मिळेल. या वेळेला आश्चर्यापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. व्हेरिएशन चांगलं आहे. बॉलला वळवलं, डेटला हिट करणारे चेंडू पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी तर प्रात्यक्षिकीतून पाहायला मिळत आहे. पहिल्या 2 गोलंदाजांनी, फ्रंट लाईन गोलंदाजांनी जे केलं ना तेच इथे करत असताना हेमंत उतेकरला आपण पाहतोय. हाही बॉल वळवण्याचा प्रयत्न हवेमध्ये राहिला काही काळ. थर्ड मॅनला चेंडू निघालाय. रिव्हर्सचा फटका चांगला पाहायला मिळाला. धावा मिळतात या बॉलवरती, जिथून मात्र एकंदरीत 2 धावा कंप्लीट झालेल्या पाहायला मिळाल्या. हा चौकार आहे, पंच चौकार आहे. खेळाडूंनी दिलाय, खेळाडूंनी दिलेला आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम घेऊ नका, फिल्डरनी दिलाय चौकार. हा चौकार आहे. चौकार असताना पाहायला मिळतोय. मी शैलेश असेल त्याचं कौतुक करेन. हा बॉल उसळी घेणारा, बाहेर निघणारा पाहायला मिळाला. मागील बॉलवरती चौकार आलाय. हा बॉल वळवला होता. क्षेत्ररक्षकांचं कौतुक, खेळाडू वृत्ती त्यांनी दाखवली. खर तर आपण म्हणतो ना, स्पोर्ट्समन स्पिरिट ही सर्वाधिक महत्वाची आहे आणि ती या सामन्यामध्ये पाहायला मिळाली आहे. बॉलने बाउंड्री लाईन ओलांडली होती. अगदी काही इंचाने बॉल मात्र स्पर्श झाला होता. हा बॉल खोलव्या टप्प्याचा यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. कमालीचे षटक, चौकार येऊन देखील कमबॅक चांगलं केलंय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. धावफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल, हाही वळवण्याचा प्रयत्न, उंची जास्तीची पाहायला मिळते. हा दिशाहीन राहिलाय. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची रन्स, अतिरिक्त धाव येते. संघाच्या धावसंख्येमध्ये भर. 31 धावा धावफलकावरती बनल्यात. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 ऑन दी बोर्ड.
फ्लाइट दिली आहे, हुक केला, ऑन साइडला धावांना बुक करतोय, छोटा पॅकेट बडा धमाका, ठोकतोय षटकार. लांब लचक फटके येत असताना बाला मिळाला. षटकार आहे, संघाची धावसंख्या वधारली 39 आहेत. यावेळेला बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन, मिड विकेट तैनात आहे, सिंगल आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारली आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 ऑन दी बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. एकंदरीत 5 षटकांचा खेळ संपलाय. चला थोडी घाई होतात, थोडी घाई करा. एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे आणि पुढील ग्रुप मधल्या संघ चला आपण त्वरित या. छत्रपती शिवाजीनगर 11, निलेजी सुतार साहेब, संजयजी मोरे साहेब, महेशजी ढवळे साहेब, अभिजितजी साळुंके साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. शैलेश शेलार टीमला लीड करतोय. आई नवलाई बहिरी वॉरियर्स साखर, स्वप्निली चोरगे साहेब, शैलेजी चोरगे साहेब, अक्षयजी मालुसरे साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. आणि संदीपजी कदम सर यांना आपण पाहतो. संजयजी चोरगे साहेब, जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरचे अध्यक्ष, त्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. साहेब आपलं हार्दिक स्वागत. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये बनलेल्या त्या 40. मयूर आलाय शेवटच्या षटकाच्या दरम्यान. आई बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल वळला होता. एक धाव निश्चित कंप्लीट होते बाईकच्या स्वरूपामधून. संधीजी माने सर खरं तर नंदूजी मांडे यांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर काही ना काहीतरी चांगलं त्यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळालंय. 22 आकडा ज्यांच्या आयुष्यामध्ये सर्वाधिक लकी असतंय. धावफलकावरती धावा बाईकच्या स्वरूपामधून एकेरी आली. यावेळेलाही वळवला होता. फिरकीचे जादूगारत पाहायला मिळाले. किरण वॉरियर्स भोगाव खुर्द या संघाच्या केम्यामध्ये स्वतः या संघाचे संघ मालक आदरणीय नागेशदादा पवार साहेब, राकेशजी उतेकर साहेब. हा लोअर फुलटोत होता. पुन्हा एकदा ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल येईल. हेमंत उतेकरने आवर्जून उल्लेख केला, कालची काटकसर आम्ही पूर्ण करू. काल ज्या चुका झाल्या त्यातून बोध आम्ही घेतलेला आहे, त्यामुळे आज चांगलं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. काल एकंदरीत 52 धावा चेस झाला नव्हता या संघाला, त्यामुळे प्रत्येक बॅटर या षटकाराच्या मोहाचा बळी पडला होता. विनयसाठीचा हा बॉल पडल्यानंतर बाहेर निघणाऱ्या शरीरावरती आढळतोय. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला आहे. क्रीजचा वापर चांगला केलाय. ऑन साइडला टार्गेट करतोय. फाईन लेग, लॉंग लेग, मिड विकेट पासून ते स्क्वेअर लेग पर्यंत चांगले स्ट्रोक त्याने केलेले आहेत. हाई बॉल शरीरावरती आढळलाय. रन्स मिळाले नाही. डॉट बॉल आलाय. क्रीजचा वापर केला. ऑन साइडला केला. इथून मात्र डान्सिंग राऊंड ट्रॅक आला होता. शैलेशचं चांगलं क्षेत्ररक्षण, कलेक्शन खराब. धावा मिळाल्यात त्या दोन. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. 44 धावा धावफलका भरली आहेत. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 44 बनल्यात. चला पुढचा सामना आणखीन महत्वाचा राहील. या मॅच मधील विजेता हा मागील मॅच मध्ये पराभूत झाल्या संघाच्या अगेन्स्ट खेळ. उसळी घेणारा बॉल दिशाही नाही. व्हाईट बॉल. 45 धावा धावफलकावरती बनल्यात. 45 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. हा उचळी घेणारा कमी गतीचा बॉल. 45 धावा धावफलकावरती बनला. 46 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालेलं पाहायला मिळालंय. लक्ष तिथे मात्र 46 धावसंख्येचं आहे. चला थोडीशी घाई करा आणि जशी या सामन्याला, या इनिंगला, या सत्राला, पुढच्या सत्राला सुरुवात होईल, या आपण नाझीम तिवडेकर यांचा आवाज ऐकणार आहोत. परंतु तद्वर एक छोटासा ब्रेक घेऊयात. जी के साऊंड यांच्या माध्यमातून ऐकूयात एक मधुर संगीत.
चला थोडी घाई करायची मित्रांनो, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. जिथे जर बघायला गेलात पहिल्या इनिंगचा खेळ झालाय, पहिल्या इनिंग मध्ये धावा बनले आहेत त्या तब्बल 45-46 धावा बनवायच्या आहेत. कशा प्रकारे 46 धावा मैदानाच्या आतमध्ये होणार. किरण वॉरियर्स भोगाव संघ जर बघायला गेलात तर पहिला सामना कालच्या दिवसामध्ये गमवताना पाहायला भेटला, परंतु या सामन्यामध्ये त्यांना चांगली केली खेळावी लागेल. दोन्ही संघ जर बघायला गेलात तर डोळडाई सामन्यामध्ये खेळताना पाहायला भेटेल. जिंकेल तो या स्पर्धेमध्ये, राहील तो या स्पर्धेमधून टाटा बाय बाय करेल. परंतु दोन्ही संघांसाठी हा इम्पॉर्टंट सामना असेल. दोन्ही संघ जर बघायला गेलात तर एकामेकांच्या लढतीत खेळताना पाहायला भेटेल. चला बॅटर जाऊ द्यात, चला फलंदाज त्वरित जाऊ द्यात. लक्ष बदल मी काही वाहनं अजूनही चुकीच्या ठिकाणी पार्क करण्यात आल्या आहेत, ते सुस्तरी पार्क करा. दादांनो गाडी तिथे लावू नका, पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. समालोचन कक्ष खेळाडू कक्षाच्या पाठीमागे खूप मोठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यामुळे आपली जी गाडी आहे ती तिथेच पार्क करा. पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये अरविंद पासवान आणि त्याच्या साथीला हेमंत होतेकर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मापक धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मागील मॅच मध्ये देखील 52 धावापर्यंत मदल मारली होती, रोखलं होतं अपोनंट टीमला, परंतु त्या धावसंख्येचा पाठलाग या संघाला करता आला नाही. आज मात्र हा दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत आणि मान्यता प्राप्त असणारी स्पर्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. 5वं पर्व आहे. सुपर डुपर हिट होते या पोलादपूर तालुक्याची, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, आणि या पोलादपूर तालुक्याची नंबर 1 स्पर्धा पोलादपूर तालुक्यातच होते. ही बाब अभिमानाने म्हणावीशी वाटते आणि त्यासाठी या स्पर्धेचे शिलेदार स्वतः आपण आदरणीय माननीय सन्माननीय शिदेजी शेठ साहेब यांना आपण पाहत आहोत. स्वतः आज जे लकी ड्रॉचं कुपन आहे त्या काउंटरवरती आपण त्यांना पाहतोय. विनायजी दीक्षित साहेब यांना आपण पाहतोय बाउंड्री लाईन वरती, ते स्वतः उभे आहेत. कारण स्पर्धा आपण आयोजित जरूर करतोय, परंतु त्यामध्ये आपला सर्वाधिक मोठा वाटा असायला हवा. या स्पर्धेच्या माध्यमातून मी वाहनांसाठी पुन्हा एकदा लक्ष वेधतोय. गाड्या चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या आहेत. आपण बाईक तिथे पार्क करू नका. संजयजी चोरगे साहेब, आपले हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. बाईक ज्या काही पार्क करताय या चुकीच्या ठिकाणी आपण पार्क करता आहात. चला सामन्याला सुरुवात व्हायला हवी. वेदांत केसरकर गोलंदाजी मार्कमध्ये. आपण या नाजिमजी यांचा आवाज पुन्हा एकदा ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सर. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज वेदांत पाहायला भेटतोय. तो स्ट्रायकर वरती फलंदाज अरविंद पासवान. अरविंद पासवान जर बघायला गेला तर सध्याच्या घडीला कुठेतरी बॅकफूट वरती आलाय, परंतु या सामन्यामध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. तो मात्र स्ट्रायकर वरती पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्क वरती वेदांत. वेदांतचा पहिलाच बॉल गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉल वरती फलंदाजाला बीट केलं, परंतु बॉल जास्तीचे उचली घेऊन बॉल बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला भेटला. पहिलाच बॉल स्क्वेअरचा मारा येताना पाहायला भेटतो. एक्स्ट्राची 1 धाव. 1 धावेने धावसंख्यामध्ये भर झाले. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या स्ट्रायकर वरती अरविंद पासवान. अरविंद साठी पुढचा बॉल देखील हवेत आहे, जिथे मात्र गोलंदाजांनी काय झेल पकडलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगला झेल म्हणता येईल. जर बघायला गेला तर अरविंद पासवानचा फॉर्म कुठेतरी रुसलाय की काय त्याच्यापासून. गोल्डन डकचा शिकार होते अरविंद पासवान. बॅक टू द डक आउट मध्ये गेलाय. नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला भेटतोय. एक धुरंधर गेला, दुसरा धुरंधर मैदानाच्या आतमध्ये विजय येतोय. ज्या विजयकडे देखील क्षमता आहे, परंतु अरविंद पासवानने या टुर्नामेंट मध्ये जर बघायला गेला तर निराश केलंय संघाला. त्याची कामगिरी मात्र अफलातून व्हायला पाहिजे होती. आदरणीय संजयजी चोरगे साहेब जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरचे अध्यक्ष आणि त्यांच्या साथीला भरतजी चोरगे साहेब यांना आपण पाहत आहोत आणि स्वतः या संघाचे कोच म्हणून पाहायला मिळतात. त्यांचंही आपण स्वागत करतो आहोत.
विजय आलाय मैदानाच्या आतमध्ये. विजय देखील चांगली फटकेबाजी करतो. त्याच्याकडे देखील दमकम आहे. तो मात्र स्ट्रायकिंग वरती फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. स्ट्रायकिंग वरती विजयला देखील धावा बनवाव्या लागतील. नॉन स्ट्रायकिंग वरती हेमंत उतेकर संघाचा तारणार, संघाचा कर्णधार अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजांनी काय कमाल केली. पहिला बॉल जर बघायला गेला तर खराब गेला, परंतु दुसऱ्या बॉल वरती लगेच विकेट घेतली. ती म्हणजे विकेट कुणाची होती तर अरविंद पासवानची विकेट. अरविंद पासवान बॅक टू द डगआउट मध्ये पवेलियन मध्ये जाऊन आराम करतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा बॉल, हा फटका बॉल देखील चांगला येताना पाहायला भेटतोय. कमी धावा आहेत, परंतु गोलंदाजांना मात्र मैदानाच्या आतमध्ये करकसट करावी लागेल. चांगल्या लाईन लेंथ वरती गोलंदाजांना गोलंदाजी करावी लागेल. त्यासाठी ओळखले जातात गोलंदाज, तशीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल गोलंदाजाला. हा देखील बॉल डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. विजयवरती देखील थोडासा दबाव असेल. विजयच्या बॅट मधून देखील षटकार चौकारांची अपेक्षा असेल संघाला, त्यासाठी की काही त्याला 3 नंबरवरती फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. 3 नंबरचा फलंदाज देखील खूप महत्वाचा असतो. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. समोरच्या इशारा ड्राईव्ह केला. इथे मात्र तू मै चालू आहे. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होताना पाहायला भेटते. इथे जर बघायला गेला तर एक आला, दुसरा आला, तिसऱ्या मधून देखील दुसऱ्या 2 खेळाडूंच्या मधून मात्र हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला भेटला, परंतु त्याला कव्हरिंग चांगलं आलं. या बॉल वरती फक्त तू मै करत एक धाव येते. एक धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते. दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या दोन्ही फलंदाजांचा मात्र तालमेल मैदानाच्या आतमध्ये जमै नाही. कारण की जर बघायला गेलात तर लोएस्ट स्कोर आहे, परंतु त्याला मात्र गोलंदाज चांगला डिफेन्स करतील का याच्यावरती मात्र सर्वांचं लक्ष लागलं असेल. रायगड वॉरियर्स संघ देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटते. त्यांना मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकिंग वरती फलंदाज हेमंत उतेकरला पाहू शकता. त्याची फलंदाजी अफलातून पाहायला भेटते. तो मात्र स्ट्रायकिंग वरती आहे. त्याच्या फटकेबाजी देखील अफलातून पाहायला भेटते, परंतु या टुर्नामेंट मध्ये या स्पर्धेमध्ये कुठेतरी शांत पाहायला भेटतोय तोच हेमंत उतेकर. त्याला मात्र आग उपलावी लागेल. संघाचा कर्णधार आहे, संघाचा तारणार आहे, संघाचा संकटमोचक त्याला बनावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. थोडी घाई करा, वेळ जास्तीचा खर्च होतोय. थोडी घाई करा, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. हेमंत उतेकर गोल स्ट्रायकिंग वरती पाहायला भेटतोय. चांगली फलंदाजी हेमंत उतेकरला करावी लागेल. पुढचा बॉल मात्र बॅट मात्र फिरवले. बॉल हवेत आहे. जिथे मात्र जर बघायला गेला तर क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल गेलाय 1 बाउन्स. सीमा रेषा पार आलाय हा चौकार. 4 धावा. चार धावेने धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. हेमंत उतेकरला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगल्या बॉल वरती फटके मारावे लागतील. हा देखील चौकार येताना पाहायला भेटला. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करत असताना गोलंदाजाकडे देखील दमकम आहे. एक विकेट जरूर घेतले, परंतु गोलंदाजाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकर वरती हेमंत साठी पुढचा बॉल हलक्या हाताने बॉल कट केला गेला. जिथे मात्र 2 खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंच्या मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल सरळ गेलाय जमिनीला घासत पुसत बॉल गेलाय सीमा रेषा पार. चौकार आलाय. चार धावेने धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या लगातार 2 बॉल वरती 2 चौकार येताना पाहायला भेटत आहेत. हेमंत उतेकर मैदानाच्या आतमध्ये दौसर उभा आहे ना. दौसर मात्र धावसंख्या वाढताना पाहायला भेटेल. हेमंत उतेकर स्ट्रायकर वरती गोलंदाजाला मात्र काही रणनीती हातावी लागेल. जिथे मात्र जर बघायला गेला तर स्ट्रायकर वरती हेमंत उतेकर आहे. चांगल्या फॉर्म मध्ये देखील पाहायला भेटत नाही, परंतु या मॅच मध्ये त्याची चांगली कामगिरी होताना पाहायला भेटते. 2 बॉल खेळले गेले. दोन्ही बॉल वरती चौकार येताना पाहायला भेटतात. हेमंत उतेकर पुन्हा एकदा सज्ज स्ट्रायकिंग वरती गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय. हा देखील फटका चांगला येताना पाहायला भेटतोय. नो मॅन जणू टप्पा पडला. 1 धाव तर आले. एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलं जाईल का खेळाडू येईपर्यंत. तिथे मात्र खेळाडूकडून चुकी होते. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलं गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 पुढे 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. 1 बाद 12 असं समीकरण पाहायला भेटते. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज कोण येणार गोलंदाजी मार्क वरती हे देखील पाहावं लागेल. जास्तचा वेळ घ्यायचा नाही मित्रांनो, आपल्याला वेळेचं बंधन आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. पहिल्या ओव्हर अखेर धावा झाल्या त्या म्हणजे 12 धाव फलकावरती पाहायला भेटतात. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती कोण येणार. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं. टीम मीटिंग घ्यायची नाही मित्रा.
विनय तलेकर गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटतोय, त्याचा देखील चांगला बोलबाला पाहायला भेटतो, तो मात्र गोलंदाजी मार्क वरती विनय तलेकर पाहायला भेटतोय. संघाचा दुसरा वैयक्तिक पहिला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज, त्याला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. निवे संघाचा सुपुत्र, निवे गावचा सुपुत्र, निवे गावसाठी जर बघायला गेला तर सातत्याने चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला भेटतो. चांगल्या लाईन लेंथ वरती त्याची गोलंदाजी असेल, फटकेबाजी देखील अफलातून होताना पाहायला भेटतोय. निवे संघाला कित्येकदा त्यांनी गेलेले सामने जिंकून दिलेत, परंतु आज मात्र आपल्या गावासाठी नाही तर एक दिवस आपल्याला ज्या संघाने घेतले त्या संघासाठी त्याला चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. स्ट्राईकवरती फलंदाज विजय पाहायला भेटतोय, विजय टू विनय पाहायला भेटतोय. पुढचा बॉल गोलंदाजी पहिलाच बॉल जर बघायला गेला तर खेळपट्टीच्या थोडासा खाली होताना पाहायला भेटला. हा बॉल डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय, डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. विजय जर बघायला गेला तर विजयकडे देखील क्षमता आहे, परंतु या सामन्यामध्ये तो शांत उभा आहे मैदानाच्या आतमध्ये. विजय देखील चांगली फटकेबाजी करू शकतो. हा फटका हवेत आहे जिथे क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये, पकडला जाईल आणि संपवलाय. विजयचा खेळ बॅक टू द डगआउट मध्ये विजय जातोय. मयूर कदम नवीन फलंदाज मयूर कदम मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय. किस्म है दम ओ है मयूर कदम मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याला मात्र चांगली कामगिरी मयूरला करावी लागेल, तो मैदानाच्या आतमध्ये येतोय. परंतु गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज काय गोलंदाजी करतोय. पहिला बॉल जर बघायला गेला तर डॉट आला, दुसऱ्या बॉल वरती मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संबंध एवढा खास झाला नव्हता जिथे मात्र पकडलेला जाईल. विजय मात्र बॅक टू द डगआउट मध्ये जातोय. 2 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला गेलेत. आता मात्र मयूर आलाय, मयूरकडे देखील क्षमता आहे, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. फलंदाजीसाठी तर नॉन स्ट्रायकिंग वरती हेमंत उत्तेकरला पाहू शकता. त्याच्या बॅट मधून जर बघायला गेला तर चांगली फटकेबाजी आतापर्यंत होताना पाहायला भेटले. 10 धावा हेमंतच्या बॅट मधून आल्यात, तो मात्र नॉन स्ट्रायकिंग वरती पाहायला भेटतोय. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला भेटली. हा बॉल जर बघायला गेला तर डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनी धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या मुंबईच्या लोकल वरती जसा सिग्नल लागतो ना गाड्या थांबतात, तसंच काहीशा प्रकारे इथे मात्र धावसंख्या थांबल्या गेलेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल देखील जर बघायला गेला तर लगातारचा 4था बॉल डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाकडून होते, फलंदाजाकडे त्याचं उत्तर नाहीये. मयूर कदम लगातार 2 बॉल डॉट करताना पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला भेटते. चांगल्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करतोय. नॉन स्ट्रायकिंग वरती हेमंत उत्तेकर जर बघायला गेला तर अक्षरशः 4 बॉल नॉन स्ट्रायकिंग वरती पाहायला भेटतोय. यदा कदाचित हेमंत उत्तेकर जर स्ट्रायकिंग वरती आला असता तर धावसंख्या जास्तीची पाहायला भेटली असती, परंतु तो मात्र नॉन स्ट्रायकिंग वरतीच पाहायला भेटतोय. मयूरसाठी पुढचा बॉल चांगला फटका कट केला गेलाय. 2 खेळाडूच्या मधून गॅप आलाय, बॉल मात्र गेलाय. आलाय हा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग अर्थातच पीटीपीएल ब्रँडेड चौकार 4 धावा. चार धावा आल्या. 4 धावेने धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या विनयच्या 5व्या बॉल वरती चौकार आलाय. इथे जर बघायला गेलं तर अगोदरचे 4 बॉल डॉट टाकले गेले, 5व्या बॉल वरती चौकार आला. इथे मात्र विनय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटतोय. त्याच्याकडे मात्र चांगला अनुभव आहे, तो मात्र अनुभव चांगला दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु एक चुकीचा बॉल त्याच्यावरती आज चौकार केला गेला. 4 धावेने धावसंख्या पुढे झाली. एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज फटका मात्र हवेत पाहायला भेटतोय. तिथे मात्र खेळाडू दर्शक बनून राहील. बॉल मात्र गेलाय. 6 धावा.
आता जर बघायला गेलात तर समीकरण पूर्णपणे चेंज होताना पाहायला भेटते. या 6 धावेने मात्र स्कोरबोर्ड मध्ये भर झाले. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या आता जर विचार करायला गेला तर बॉल मध्ये 24 धावेची गरज आहे, बॉल टू रनची गरज आहे. परंतु हेमंत उतेकर मॅच जर बघायला गेला तर लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न असेल. हेमंत उतेकर देखील चांगली फलंदाजी करतोय, तो मात्र स्ट्राईक वरती पाहायला भेटेल. येणारे 24 बॉल मध्ये धावा बनवायचे आहेत. त्या 24चं समीकरण बॉल टू रनचं समीकरण पाहायला भेटतोय. बॉल टू रनचं समीकरण. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती कोण येणार संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कोण येतोय, कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल. तिथे जर बघायला गेला तर 24 बॉल मध्ये 24 धावा डिफेन्स करायचे आहेत. कशा प्रकारे 24 धावा रोखल्या जातील, कोण येणार गोलंदाजी मार्क वरती धावा रोखण्यासाठी. वेदांत गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटतोय. संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं गोलंदाजी मार्क वरती वेदांत पाहायला भेटतोय. ज्यांनी मात्र पहिल्या षटक हाताळलं गेलं, चांगली ओढ त्याची पाहायला भेटली. ज्यांनी मात्र मोठा गडी हेमंत उतेकर स्ट्राईकिंगवरती पाहायला भेटत आहेत. त्याच्या बॅट मधून 2 चौकार येताना पाहायला भेटले होते, ते मात्र स्ट्राईकिंगवरती येत आहेत. परंतु गेल्या 2 बॉलवरती जर बघायला गेलं तर गेल्या ओव्हरमध्ये मयूर कदमची काय फलंदाजी पाहायला भेटली. अगोदरच्या बॉलवरती चौकार खेचला, शेवटच्या बॉलवरती षटकार खेचला. 2 बॉलवरती 10 धावा गोळा करताना पाहायला भेटला मयूर. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आला हेमंत उतेकर साठी. पहिलाच बॉल पाहायला भेटतो. इथे मात्र डेंजर एंड मध्ये पाहायला भेटतो. ते मात्र एस्टेनची धाव आली असती, परंतु मयूर कदम जर बघायला गेला तर एस्टेनच्या खूपच बाहेर पुढे जाताना पाहायला भेटतो. एकच धाव येईल, 1 धावेने धावसंख्यामध्ये बस झाले. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. आता मात्र मयूर कदम स्ट्राईक वरती पाहायला भेटतोय. चांगली फटकेबाजी त्याच्या बॅट मधून होताना पाहायला भेटतोय, परंतु गोलंदाज देखील चांगला आहे, त्याचा देखील दमखम चांगला पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय, त्याला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. सातत्याने जर बघायला गेला तर फिल्डिंग मध्ये चेंज केला जातोय. लेफ्ट राईटचं कॉम्बिनेशन पाहायला भेटतोय. एका बाजूला जर बघायला गेला तर हेमंत आहे, नॉन स्ट्राईकिंग वरती हेमंत पाहायला भेटतोय. स्ट्राईकिंग वरती मयूर पाहायला भेटतोय. शॉर्ट बॉल होता, त्याला मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु हलक्या हाताने पुश केलाय. एकच धाव आले. एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलं जाईल का, तर एकच धाव पाहायला भेटते. 1 धावेने धावसंख्यामध्ये भर जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. हेमंतला देखील माहिती आहे की बॉल टू रनची गरज आहे, भरून की काय धावसंख्या जर बघायला गेला तर 1-1 धावेची धावसंख्या पाहायला भेटते. हेमंत आता स्ट्राईक वरती पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय, तो येतोय. बघूया कशा प्रकारे बॉल टाकणार. हा बॉल पडला गेला, रिव्हर्स शॉटचा फटका खेळायचा होता. पंचांकडे मात्र अपील केली जाते. पंच जर बघायला गेला तर अपील दोन्ही पंच जर बघायला गेला तर एकमेकांशी डिस्कशन करतील. हेमंत उतेकरचा जर बघायला गेला तर चला पंच एकत्रित येतील, निर्णय येईल. क्षेत्ररक्षण सजून घ्या, जास्त काळ एकत्रित येऊ नका. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंचाचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, त्यामुळे गोष्टी महत्वाच्या आहेत. जास्त काळ एकत्रित येऊ नका. लकी ड्रॉचे कुपनचं काउंटर उघडलेलं आहे, त्यामुळे आत्ताच संपर्क साधा. आणि जिथून पंचांचा इशारा येतोय डिसिजन रवी सिस्टीम लेग, जिथून मात्र लेग बिफोर आहे का रिव्ह्यू घेतला, बॅटकट आहे का.
विशेष करून कौतुक आहे की क्लोज कॅमेरा अँगलने त्यांनी पाहिलं बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये, त्यामुळे या गोष्टी सहज शक्य झालेल्या आहेत. त्यामुळे या गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. यशपंत चला IPL देखील चालू आहे, पंचांना संधी मिळावी. फटक्यावरती जर बघायला गेला तर फलंदाज कुठेतरी डेंजर मध्ये धाव काढायचा प्रयत्न होता. धाव सक्सेसफुल होताना पाहायला भेटली. एक धाव आली, एक धावेने धाव संख्यामध्ये भर झाले, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल ती म्हणजे जर बघायला गेला तर 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. आता मात्र मयूर स्ट्रायकर वरती आलाय. जयाकडे मात्र जर बघायला गेला तर षटकार चौकार मारायचा खूप मोठा अनुभव आहे, तो मात्र स्ट्रायकर वरती येतोय. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय अर्थातच. वेदांत पाहायला भेटतोय. वेदांत आहे गोलंदाजी मार्क वरती. वेदांत हे गोलंदाजी मार्क वरती. वेदांतची देखील गोलंदाजी अफलातून होताना पाहायला भेटते. फिल्डिंग मध्ये सातत्याने चेंज केला जातोय. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो. एका बाजूला हेमंत उतेकर आहे तर त्याच्या साथीला मयूर कदम पाहायला भेटतोय. मयूर कदम साठी पुढचा बॉल. हा फटका जर बघायला गेला तर चांगला ड्राईव्ह फटका पाहायला भेटतोय. एक तर आले, एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलं जाईल का तर नाही. एकच धाव पाहायला भेटते. एक धावेने धावसंख्यामध्ये भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या सिंगल डबलचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. आपण जर बघायला गेला तर आपल्या स्क्रीनवरती दाखवली जाते या स्पर्धेत आकर्षक असे ट्रॉफी जी मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पाहायला भेटतोय. एक धावेने संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळाडू करताना पाहायला भेटतात. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज पुन्हा एकदा रनअप ट्रॅक वरती पाहायला भेटतो. रनअप चेंज होताना पाहायला भेटली. स्ट्रायकर वरती हेमंत उतेकर आहे, त्याची फटकेबाजी अफलातून पाहायला भेटते. तो मात्र स्ट्रायकर वरती पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या हेमंत उतेकर साठी. पुढचा बॉल. हा देखील बॉल जर बघायला गेला तर शरीराचा वेध घेतोय, परंतु या बॉल वरती कोणती धाव आली नाही. डॉट बॉल येताना पाहायला भेटली. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र धावसंख्या देखील स्थिरावताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. पाणी घेऊन जायचंय लवकर. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हर मध्ये जर बघायला गेला तर आपल्याला एक ड्रीम ब्रेक दिला जातो, तर आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचंय. 12वा खेळाडू. सर्वाधिक चर्चेचा कॅमेरामॅन आहे तो आमचा अनिकेत धुळे, ज्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. जोएली बदलापूर ज्या पद्धतीने प्रसिद्ध आहे ना, त्याहूनही अधिक हा कॅमेरामॅन प्रसिद्ध आहे. गोवा असेल, पुणे असेल, सर्व ठिकाणी त्याची मागणी सर्वाधिक जास्त आहे. आणि या अनिकेत धुळेला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. जोएलीला बदलापूरला बिलॉंग करणारा हा कॅमेरामॅन तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. खर तर कॅमेरामन ज्याने मात्र सँड पेपरचं कान बाहेर आणलं होतं आणि ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियाच्या 3 खेळाडूंवरती बंदी जर का येऊ शकते ना, तर तो कॅमेरामन सर्वाधिक महत्वाचा आहे. उंच ठिकाणी उभे असतात, बसतात, तिथून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण करून दाखवतात. आणि हा कॅमेरामन तुम्ही पाहत होता. चला थोडी घाई व्हायला हवी. हा सामना संपण्यासाठी जास्तीचा वेळ लागतोय. पुढचा सामना हा SKMB या संघाच्या अगेन्स्ट या मॅच मधील विजेता संघ खेळेल. पराभूत होणाऱ्या संघाला या स्पर्धेतलं अस्तित्व संपणार आहे. त्यापुढे आपण एका नवीन ग्रुपकडे वळणार आहोत. त्यामुळे पुढील देखील संघांना आपण आमंत्रित करूयात. आपण देखील लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवून घ्या. चला घाई करा. पंचांना आपण स्क्रीनवरती पाहत आहे. या मॅच कडे वळूयात पुन्हा एकदा. 18 बॉल मध्ये धावा बनवायचे, त्या 20 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय. रोहित स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटतोय. 18 बॉल मध्ये धावा डिफेन्स करायचे 20. गोलंदाजी मार्क वरती रोहित येतोय. रोहित जर बघायला गेला तर चांगली गोलंदाजी करतो. स्वतः कर्णधार आहे. गोलंदाजी मार्क वरती रोहित. रोहितचा पुढचा बॉल स्टोनपैचा बॉल पाहायला भेटला. मयूरने मात्र हलक्या हाताने मारलेला फटका जिथे मात्र जर बघायला गेला तर क्षेत्ररक्षक येतोय. या बॉल वरती कोणतीही धाव आली नाही. डॉट बॉल येताना पाहायला भेटला. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र धावसंख्या स्थिरावताना पाहायला भेटली. सर्वांचे लाडके ओंकार घाडगे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. त्यांचा अंदाजच निराळा आहे. प्रमोद पालकर आणि त्यांच्या साथीला ओंकार घाडगे ही अशी व्यक्तिमत्व आहे ना की या क्रिकेटला चेहरा मोहरा बदलवण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच राहिलेला आहे.
असे सर्वांचे लाडके ओंकार गाडगे शारीरिक व्यंगावरती मात करत आज खूप काही करता येतं हे त्यांनी दाखवून दिलंय. विनायकजी दीक्षित साहेब यांना देखील आपण बाउंड्री लाईन वरती पाहत आहात. प्रणय पालकर यांना देखील आपण पाहत डॉट बॉल येताना पाहायला भेटला. लगातारचे 2 बॉल डॉट आलेत. काय रोहित पार्टे गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी रोहितची होताना पाहायला भेटते. पुढचा बॉल रोहितचा. हा देखील टप्पा जर बघायला गेला तर चांगला बॉल येताना पाहायला भेटतो. या बॉल वरती जर बघायला गेला तर 2 खेळाडू आलेत बॉलच्या मागे. एकच धाव आले. 1 धावेने धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. रोहित पार्टे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्यांनी चिंगूस गोलंदाजी केली. चांगल्या लाईन लेंथ वरती बॉल टाकले गेले. सटीक लाईन वरती गोलंदाजी होताना पाहायला भेटते. जणू काही जर बघायला गेलं तर जीएसटी लागू शकते म्हणून की काही चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रोहित पार्टे करताना पाहायला भेटतोय. रोहित पार्टे गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होते. फिल्डिंग काहीच सजवताना पाहायला भेटतोय. स्ट्रायकिंग वरती हेमंत उतेकर आलाय. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला भेटतायत आपल्याला. गोलंदाजी मार्क वरती रोहित पार्टे. चला रोहित पार्टे थोडी घाई करायची मित्रा. उशीर खूप झाला या सामन्यामध्ये. आपल्याला अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत. रोहित पार्टे रोहित पार्टे गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटतोय. स्ट्रायकर वरती हेमंत उतेकर. हेमंत टू रोहित, रोहित टू हेमंत. जो मात्र आघाडीला आला होता तो मात्र तंबूस टोकून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे हेमंत. हेमंतसाठी पुढचा बॉल जर बघायला गेला तर पंचांकडे मात्र अपील केली जाते. पंच जर अपील नकारतायत. हा देखील बॉल डॉट बॉल येताना पाहायला भेटला. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल धावसंख्या स्थिर राहते. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. रोहित येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग वरती हेमंत. चांगली गोलंदाजी रोहितची पाहायला भेटले. रोहितचा पुढचा बॉल. हा बॉल देखील जर बघायला गेला तर चांगला बॉल येताना पाहायला भेटतो. हा बॉल देखील डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी रोहितने केली मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी झाली. लाईन लेंथ वरती डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. 27 वरती जाऊन पोहोचते. रोहित चांगली गोलंदाजी करतोय. कमी धावसंख्या आहे परंतु कमी धावसंख्येला मात्र रोखवतोय रोहित. चांगली गोलंदाजी करतोय. हा फटका मात्र मोठा खेळायचा होता. इथे मात्र पंचांकडे अपील केली जाते. पंच मात्र आमच्याकडे बोलले जाते. पंचाने सांगितलंय की आज सोयर मारा आहे. एक्स्ट्राची 1 धाव पाहायला भेटते. धावसंख्यामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. 28 वरती जाऊन पोहोचते. अजून जर बघायला गेलं तर जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 18 धावा कशा प्रकारे होतील मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा झाल्यात. 18 धावा बनवायचे. कशा प्रकारे 18 धावा होणार मैदानाच्या आतमध्ये. हेमंत उतेकर दौसर आहे ना. दौसर धावा होऊ शकतात. फटका मात्र चांगला येतोय. 2 खेळाडूंच्या मधून मात्र बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल गेलाय. खूप दिवसानंतर आलेला हा चौकार. 4 धावा. थँक्यू. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण लकी ड्रॉ कुपनचं काउंटर ऑन झालेलं पाहत आहोत. मोफत स्वरूपामध्ये ज्यामध्ये आपल्याला बरेचसे पारितोषिक दिले जाणार आहेत. त्यामध्ये एक स्कूटी आहे. अगदी त्याच वेळेला एक रेफ्रिजरेटर पाहायला मिळतोय. एक LED TV आपण देतोय. 50 भाग्यवान विजेत्यांना भरघोस पारितोषिक दिली जाणार आहेत. आणि त्यामुळे या गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. आत्ताच आपण हे जे कुपनचं काउंटर आहे त्यावरती जाऊन मोफत स्वरूपामध्ये कुपन कलेक्ट करा. आपण भाग्यवान विजेते राहाल तर आपल्याला शेवटच्या आणि अंतिम दिवशी पारितोषिक दिलं जाणार आहे. प्रेक्षक वर्गाची गर्दी. काही मान्यवर अगदी ज्येष्ठ नागरिक ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. या पोलादपूर तालुक्यामधील अनेक क्रिकेट रसिक आज या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी येत असताना मला मिळत आहेत. ही गर्दी सातत्याने वाढत जाईल जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल. आजचा दुसरा दिवस आपण या स्पर्धेचा पाहतोय. चला थोडी घाई व्हायला हवी. रोहित पार्टे या मॅच मध्ये जास्तीचा वेळ खर्च झालेला आहे. पंच संदीप माने सर थोडीशी ताकीद द्या कारण वेळ जास्तीचा खर्च होतोय. इथून पुढे आपण पाहिलं ना तर 6 ते 7 मॅचेस बाकी आहेत. विनय गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटते. विनयची देखील गोलंदाजी अफलातून होताना पाहायला भेटते. तो मात्र गोलंदाजी मार्क वरती येतोय.
12 बॉल 14ची गरज. 12 बॉल मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विनय येताना पाहायला भेटतोय. रोहित पार्टे प्लीज तुम्ही वेल खूप घेताय, आपल्याला वेळेचं बंधन आहे. 12 बॉल मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल 14ची गरज. स्ट्रायकर वरती स्वप्नील. मयूर स्ट्रायकर वरती मयूर पाहायला भेटतोय. मयूरसाठी पुढचा बॉल. मयूरसाठी हा पुढचा बॉल टाकला गेलाय. बॉल जर बघायला गेला तर फलंदाजाने सोडलाय, परंतु पंचांनी सांगितलंय की हा बॉल जर बघायला गेला तर डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. चांगला बॉल आला, चांगल्या लाईनवरती बॉल टाकला गेला. फलंदाजाला मात्र प्रश्न पडलाय की बॉल गेला तरी कसा, तर हा डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने धावसंख्या सिरावते, धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती जाऊन. पुढचा बॉल स्टेप आउट मारायचा प्रयत्न फसला. विनय मात्र बॉलच्या खाली येतोय, तो मात्र कोणतीही चुकी करत नाही. पकडलाय जाईल आणि संपवलाय खेळाडूचा खेळ. मयूर मात्र बॅक टू द डगआउट मध्ये जातोय. मोठा फटका खेळायचा होता, परंतु फटका फसला. मयूर मात्र बॅक टू द डगआउट मध्ये गेला. नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय. मयूरला मात्र मोठा फटका खेळायचा होता, तो मात्र बॅक टू द डगआउट मध्ये गेले. अजून जर बघायला गेलं तर 14 धावा बनवायचे आहेत. कशा प्रकारे 14 धावा Thank you. होतील. केसरकरांना तुम्ही पाहताय. ऋषी केसरकर आहे, राकेश केसरकर आहेत, दिनेश केसरकर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. ऋषीचा खेळ पाहायला मिळेल. हे देवळेकर आहेत आणि केसरकर म्हटल्यानंतर माझ्या माहितीनुसार या गावामध्ये सर्वात जास्त केसरकरच आहेत आणि त्यांनाच तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. या स्पर्धेचा आनंद घेत असताना काही प्रेक्षक वर्गाला आपण पाहतो. 10 बॉल 14ची गरज या मॅच मध्ये झाले, परंतु गोलंदाजी अफलातून होताना पाहायला भेटते. फलंदाजांना मात्र थांबून ठेवले गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केले गोलंदाजाने. फलंदाजांना जर बघायला गेला तर थांबवले. 46 धावा बनवायच्या होत्या, परंतु त्या 46 धावांसाठी देखील इथं फलंदाजांना स्ट्रगल करताना पाहायला भेटतोय. फलंदाज गोलंदाजी तशा प्रकारे झाले होताना पाहायला भेटे. इथे मात्र काहीसा सुपला शॉट खेळायचा होता, परंतु सुपला शॉट झाला नाही सक्सेसफुल. आले हे एकच धाव. एक धावेने धावसंख्यामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. राकेशजी उतेकर साहेब यांना आपण पाहत आहे. स्वतः संघ मालक यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. अजित निकमला आपण पाहत आहे. त्याचा सनग्लासेस सर्वाधिक चर्चेचा विषय आहे, तो देखील स्क्रीनवरती पाहायला मिळतो. राकेशजी उतेकर साहेब, आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. ज्यांचा संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकरवरती हेमंत उतेकर आता पाहू शकता. त्याच्याकडे दमक आहे, तो मात्र स्ट्रायकरवरती हेमंत आहे. हेमंतला मात्र फटकेबाजी चांगली करावी लागेल. संघाला जर बघायला गेला तर अजून जिंकण्यासाठी 13 धावेची गरज आहे. जवसर मैदानाच्या आतमध्ये हेमंत उभा आहे ना, जवसर या सामन्यामध्ये काही होऊ शकतं, कारण की तो असा खेळाडू आहे जो मात्र हरलेला सामना देखील जिंकू शकतो. अशी ताकद हेमंतकडे आहे. तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. जो आघाडीला आला होता तो मात्र तंबू ठोकून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. चांगली फलंदाजी हेमंतची होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. धावसंख्येचा विचार करायला गेला, धावसंख्या झाले 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. पुढचा बॉल जर बघायला गेला तर बॅटची रिडिंग घेऊन बॉल मात्र जातोय. एक धाव तर पूर्ण केले गेले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो. तिथे मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न होत नाही. अनसक्सेसफुल. बॉल गेलाय सीमा रेषा पार. चौकार आलाय. उकार येत असताना बाला मिळाला. ऑन साइडला हेमंत उतेकर, चांगला स्ट्रोक. हे लकी ड्रॉचं कुपन काउंटर तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे आणि हे लकी ड्रॉचं कुपन काउंटर जे आहे तिथे असणारे आमचे सिद्धेश शेठ युवा मंचचे संपूर्ण पदाधिकारी पाहायला मिळतात. लकी ड्रॉच्या कुपनला आजच भेट द्या. तिथून तुम्ही आत्ताच जर का कुपन कलेक्ट केलात, पहा लिमिटेड आपल्याकडे कुपन्स अवेलेबल आहेत, त्यामुळे मोफत स्वरूपामध्ये आपल्याला कुपन दिलं जात आहे, ज्यावरती भरघोस बक्षिसं तुम्हाला जिंकता येतील. समोरच्या दिशेला फटका चांगला भेटला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक येतोय, तो कोणती चुकी करत नाही. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला भेटते, परंतु गोलंदाजाने पूर्णपणे हा सामना डॉमिनेट केलाय. चांगली गोलंदाजी होताना पाहायला भेटते. रायगड ऑडियन्स संघ
चांगली गोलंदाजी करतो. यदा कदाचित जर 50 प्लस धावा झाल्या असत्या ना तर कुठेतरी भोगाव या संघाला कुठेतरी ते भारीचं पाहायला भेटलं असतं, परंतु गोलंदाज चांगली गोलंदाजी केली. पुढचा बॉल, हा बॉल जर बघायला गेला एसटी चुकी करतोय, चुकीला माफी नाही, बॉल मात्र जातोय जमिनीला, घासत पुसत आलाय हा नशिबाचा साथ. चौकार, 4 धावा, वाईट प्लस 4 अशा टोटल धावा भेटतील त्या 5. थँक्यू. सौरभजी जगताप साहेब आणि संदेजी सुतार हे या लकी ड्रॉचं कामकाज पाहत आहेत. त्यांचं विशेष करून आम्ही कौतुक करतो आहोत. लकी ड्रॉचं कुपन आपण आत्ताच कलेक्ट करा. भरघोस पारितोषिक तुम्हाला जिंकता येतील. सामना जिंकलाय तो म्हणजे किरण वॉरियर्स भोगाव संघाने हा सामना जिंकलाय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मी लक्ष वेधतो SKMB संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपला कर्णधार अर्थातच रोहन कदम हा आपली समालोचन कक्षाच्या मागे वाट पाहत आहे, तर आपला संपूर्ण संघ जिथे खेळाडू उभे असतील त्या खेळाडूंनी रोहन कदमशी भेट घ्यायची आहे. सामना जर बघायला गेला तर सामन्यामध्ये चांगली कामगिरी भोगाव संघाची होताना पाहायला भेटे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अर्थातच मंगेशजी मोरे साहेब, उपविभाग प्रमुख शिवसेना, ज्यांचं